डायरेक्ट सीट बेल्ट घालून तयार मित्रांनो. पार्ट 4 ची सुरुवात करतोय आपण. सानंदच्या अलीकडे 40 किलोमीटर आहे आणि लाचचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल. मस्त असं आपण कच्छ भुज तो परिसर कव्हर केला, रन ऑफ हेवन कव्हर केला, त्यानंतर आपली जुनी सभ्यता म्हणजे हडप्पा संस्कृती ते पण आपण मस्तपैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली पहिले मनापासून माफी मागतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय करतो. श्री स्वामी समर्थ. तर झालं असं आहे ना, मोक्यावरती कंपनीने फोन केला कारण मला दोन्ही पॉईंट कव्हर करायचे होते मस्तपैकी. रन ऑफ कच्छ जो आपला रण उत्सव चाललाय तो, आणि प्लस रोड ऑफ हेवन पण कव्हर करायचा होता. बट दोन्ही ॲट अ टाइम कव्हर करणं पॉसिबल नव्हतं कारण आपल्याला आज सकाळी येऊन गाडी भरायची होती. तर मग रन ऑफ कच्छ कव्हर करून घेतलं. जो लेक आहे तिथला भरपूर मोठा आणि तो 30-35 किलोमीटरचा रोड आहे आणि तो आपल्या गाड्यांसाठी चालू आहे. त्यामुळे टेन्शन फ्री बिनधास्त यायचं त्या रोडने आणि ते पाहून जायचं. म्हणजे तुम्हाला जर कधी कच्छचं बुकिंग भेटलं ना तर ह्या रोडने नक्की जावा. लय भारी रोड बघण्यासारखा आहे. तर झालंय ते पण कव्हर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्याला सानंदवरतून आपल्याच कंपनीचं मशीन भरायचं आणि ते पुण्याला घेऊन जायचं आहे. आंघोळ उरकली, मागं चौधरी ढाबा होता, पूजा उरकून घेतली, गाडी पण साफ करून घेतली आणि कपडे पण धुतली. बोललो चला सगळ्या गोष्टी उरकल्या, आता ब्लॉगला सुरुवात करावा. इथून आता आपल्याला 30-35 किलोमीटरचं रनिंग कव्हर करायचं आहे. ब्लॉग आणि सिरीज ही पण शेवटपर्यंत बघा आणि आपले लास्टचे ब्लॉग पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा. नवीन वर्षातली नवीन सुरुवात आहे, फुल एन्जॉय करतोय आपण ही सिरीज. तर चला निघूया मित्रांनो आणि पोहोचूया आपल्या लोकेशनला सानंदवरती. आणि आपला जो रण उत्सव राहिला ना मित्रांनो, तर आपल्याकडे अजून टाइम आहे. हा महिना पण आहे आणि पुढचा महिना पण आहे. तर बघू परत एखादी ट्रिप कव्हर करण्याचा प्रयत्न करू. इकडलीच काढू आणि येऊ इकडं. आणि तिकडं कसं आहे माहिती का, तिकडं ते मिठाचं जे म्हणतो ना, समुद्र आटल्यानंतर जे मीठ राहतं आणि त्याचं अख्खं रेगिस्तान दिसतं, ते पाहण्यासारखं. तिथं बाकी पतंग वगैरे खेळली जाते, भरपूर असे क्राफ्ट आहेत, ॲडव्हेंचर गेम आहेत, हे सगळं आहे. ते त्या साईडला असतं, ते राहिलंच म्हणा. काय करता, आपला बिझनेस असा आहे की आपल्याला महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, बिझनेस असं म्हणण्यापेक्षा इकडून शक्यतो रिटर्नला जास्त बुकिंग त्या साईडला भेटत नाही. म्हणजे जामनगर तिकडं पण भेटतात, पण असं थोडं थांबावं लागतं. मग त्याच्यामध्ये माझा प्लॅनिंग होता या दोन्ही गोष्टी कव्हर करायच्या. पण एक तर कव्हर झाली आणि सर्वात महत्वाचं की आपल्याला हडप्पाचे अवशेष बघायला भेटले. म्हणजे 5000 वर्षापूर्वीची जी आपली संस्कृती होती, कशी लोक राहत होती त्या काळी, हे मेन बघायला भेटलं. मुंबई टू कच्छ आणि कच्छ टू सानंद मित्रांनो, टोटली 1400 किलोमीटरचं रनिंग आपलं होणार आहे. आणि सानंदवरतून आपल्याला पुण्याला जायचं म्हणलं तरी 600 किलोमीटरचं ते रनिंग. म्हणजे टोटली ही सिरीज आपली होणार आहे मित्रांनो 2000 किलोमीटरची. आणि आता जो काही आपल्याला येताना खर्च आला तो तुम्हाला पहिला क्लिअर करून देतो. तर मी 6500 रुपयाचं डिझेल भरलं होतं आणि त्यात गाडी आपली बऱ्यापैकी 16.5चा ॲव्हरेज दिला होता. मस्त असा ॲव्हरेज, कारण गाडीचा एकदम हलका फुलका माल होता, त्यामुळे टेन्शन फ्री. आणि जो काय आपण टोलला 2600 रुपयाचा रिचार्ज केला होता ना, तर त्यातले मित्रांनो आपले 1500 रुपये गेले होते. म्हणजे 1500 रुपये टोल लागला, तरी आपले 3 टोल वाचलेत. म्हणजे जे मध्ये आपल्याला अहमदाबाद पासून पुढे निघाल्यावरती 3 टोल फ्री लागतात. त्याच्यानंतर जो कच्छ भुजच्या परिसरमध्ये आहे ना, तर तिकडले टोल चालू आहेत बरं का, ते टोल लागले आपल्याला. तर एवढा खर्च आणि टिपीला 170 रुपये टिपीचा खर्च आला होता. बस बाकी जो काय रोड खर्च जेवणाचा वगैरे लागला असेल तो, आणि फिरायला आपल्याला बिलकुल काही खर्च लागला नाही. त्यामुळं तिकडले पैसे आपले सगळे वाचले. आता हे जे आपल्याला सानंदला पोहोचायचं आणि सानंदवरतून पुढं जो काय आपल्या कंपनीचं बुकिंग असणार आहे तर ते आपल्याच कंपनीचं आहे. त्यामुळे तिथं काय टेन्शन नाही. बाकी ओव्हरऑल जो काय खर्च वगैरे होईल, हिशोब होईल, तो आपण डायरेक्टली पोहोचल्यानंतर कव्हर करू. टायमिंग कमिटमेंटच्या बाबतीत आपला नाद नाही करायचा आणि टाइम पण चुकवायचा नाही. तर मित्रांनो पोहोचलोय आपण सानंद MIDC मध्ये. वेलकम टू टाटा. टाटाच्याच भरपूर साऱ्या कंपन्या तिथं, आणि हा पण आहे नवीन टाटाचा प्रोजेक्ट, जिथं आपण मागच्या वेळेस पण आलो होतो आणि आत्ता पण आलो आहे. तर बरोबर 12ला 10 मिनटं कमी आहेत आणि आपण जो टायमिंग दिला होता तो 10चा होता आणि आता वाजलेले आहेत 12, 2 तास लेट. तर चला काही प्रॉब्लेम नाही, कंपनी पण आपलीच आहे. त्यामुळे इथून आता गाडी लोडिंग करून घेऊ. आणि ह्या कंपनीमध्ये आपण ऑलरेडी 2-3 वेळा टाटामध्ये आलेलो आहे, त्यामुळं
काही टेन्शन नाही. गेटवरती जायचं, सिक्युरिटीला सांगायचं, आपला वेल्डर आहे त्याला सांगायचं, गाडी लोडिंग करून घ्यायची आणि मग बाहेर यायचं, कारण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नसणार आहे. तर चला, त्यावेळेस नवीन होती, आता अजून सुधारणा होत चालली आहे. प्रोजेक्टच आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही येणार, लगेच लोडिंग करून घेता येईल. झाली आहे मित्रांनो आपली गाडी लोडिंग. एक मशीन, एक पेटी. वाजले 5:30. चला निघूया मित्रांनो, बराच टाइम गेला राव कंपनी. तर पहिलं बाहेर पडू. आपलं वेल्डर गेलाय कपडे वगैरे आणायला, त्याचे सामान वगैरे. जॅकेट सगळं लागतं इथं, पण हेल्मेट, जॅकेट, शूज घालूनच काम करायला लागतं. तर चला मित्रांनो, मस्त असा प्रवास आपल्याला एन्जॉय करायचा आहे. सानंद, अहमदाबाद, अहमदाबादवरतून वडोदरा, वडोदरा सुरत, सुरतवरतून आपण जाणार आहे डायरेक्टली सापुतारा मार्गे नाशिक, आणि नाशिकवरतून पुणे. असा आपला 700 किलोमीटरचा प्रवास एन्जॉय करायचा आहे, रिटर्न जर्नीचा. तर आता भरपूर असं ट्रॅफिक आपल्याला अहमदाबाद सिटीमध्ये लागणार आहे. तर बरोबर मित्रांनो 8:30 वाजलेत आणि आपल्या बरोबर आहेत नासिर भाई. कैसे हो भाई लोग? सब मजे में भाई लोग. तर 2 महिन्यापूर्वी आठवतंय का मित्रांनो, आपण ज्यावेळेस जामनगरवरतून येत होतो त्यावेळेस नासिर भाईने आपल्याला केळाची फणी दिली होती. मस्तपैकी केळी घेऊन गेलो होतो. आणि आज परत ते पुण्यावरती, ते ॲक्च्युली गेले पुण्याला आणि मी आलो इकडं. त्यावेळेस जातानाच कॉल झाला होता. तर ते बोले भाई तुम पुणे से, मैं पुणे से निकलूंगा और तुम इधर से निकलेंगे तो मिलते किधर तो मिलेंगे. तर आता मस्तपैकी अहमदाबाद वडोदरा हायवेच्या टोल नाक्यावरतीच थांबलो होतो. ते पण येऊन थांबले, मी पण येऊन थांबलो. मग फोन केला आणि भेटलो. तर 9 वाजलेत बरोबर मित्रांनो. आपण आता इथून निघतोय. नासिर भाई गेले, थोडा चहा वगैरे घेऊन आलो आणि पुढची जर्नी मित्रांनो आता कंटिन्यू करतोय. आणि आता काय करायचं माहिती आहे का, आता एक लेन पकडायची आणि सरळ गाडी चालवायची. फक्त ओव्हरटेक पुरती आपली गाडी लेन चेंज करायची, नाहीतर एक लेन धरून सरळ सरळ चालायचं. कारवाला आला बघा बघा आता थर्ड लेनला. आहे का? लय मजा येते या रोडला भाऊ, पण गॅरंटी नाही यार, कारण ती लेन बारीक आहे, ह्या लेन मोठ्या मोठ्या आहेत. त्यामुळं इकडून तिकडून जाणारा कधी घसल, हॉर्न बिन काही देत नाही. आणि आपल्याकडे फक्त हे 2च ऑप्शन आहे, हा मिरर आणि तो मिरर. लाईट रात्रीची चमकते म्हणून समजतं, आणि आपल्या काचा राहतात कंटिन्युअसली बंद, त्यामुळे जास्त आवाजात मध्ये काही गाडीत येत नाही. बरोबर 12:30 वाजलेत मित्रांनो. आपण पोहोचलोय वडोदरा भरूच हायवेवरती, म्हणजे दिल्लीवरती, दिल्ली हायवेला. समोरच भरपूर मोठा असा पेट्रोल पंप आहे. चला आता इथं गाडी पार्किंगला लावूया, आराम करूया. आज फायनली इथपर्यंत पोहोचलोय. चला गाडी लावू तिथं पुढं आणि थांबू आरामाला. टायमिंग बघू शकता मित्रांनो, सकाळचे 10 वाजले. जस्ट उठलोय. रात्री शॉर्ट्स एडिट करण्यामध्ये आपल्याला 2 वाजलेले होते, त्यामुळं मग मस्तपैकी झोपलो. आणि हा परिसर असं बघू शकता, सगळा सुमसाम आहे. गाड्या आहेत, पार्किंग आहे, पेट्रोल पंप आहे, वॉशरूम आहे आणि मागं फूड कोर्ट पण आहे. तर जस्ट उठलो, फ्रेश झालं आणि इथून मित्रांनो आपल्याला पुण्याची जर्नी कंटिन्यू करायची. MH12 ते बघा, ती पण MH12 आहे, एर्टिगा. तर पुण्याला जायचं आहे मित्रांनो आपल्याला. आता मस्तपैकी आवरूया आणि इथून निघूया, कारण झोप झाली आहे पूर्ण. इथून डायरेक्टली भरूचवरतून मग सुरत, सुरतवरतून चिखली, चिखलीवरतून पुन्हा व्हाया नाशिक, असा आपल्याला प्रवास कव्हर करायचा. वेलकम टू नॅशनल एक्सप्रेसवे नंबर 4, मुंबई 396 आणि भरूच आहे 64 किलोमीटर. रोड एकदम सुपर फास्ट आहे, त्यामुळे आता डायरेक्टली भरूचला जाऊया आणि चहा वगैरे, नाश्ता वगैरे उरकून त्यानंतर ज्यावेळेस जुन्या हायवेला लागू, मुंबई अहमदाबाद हायवेला, तिथं जाऊन आंघोळ करायला थांबूया. आणि ह्या हायवेवरतून मित्रांनो आपण भरूच एक्झिट न घेता सरळ गाडी पुढं रोडने तसेच आणली आणि अंकलेश्वरला एक्झिट करायचं आहे आपल्याला ह्या रोडने. अंकलेश्वरवरतून मग डायरेक्टली आपल्याला सरळ सुरत हायवे पकडते. तो ॲक्च्युली दोन्ही रोड आहेत, सुरत मार्गे गेलं तरी होतं आणि डायरेक्टली NE4ने गेलं तरी आपल्याला अंकलेश्वरमध्ये निघता येतं. तर आलोय मित्रांनो आपण हॉटेल महादेवला. बघूया इथं तरी आंघोळीची सोय आहे का.
कारण गाड्या भरपूर आहेत आणि इकडं भरपूर सारे हॉटेल्स आहेत बरं का. ओके, टॉयलेट तर दिसतंय म्हटल्यावरती टाकी तर असणार. अच्छा, सलून बिलून आहे. तर मस्त अशी आंघोळ उरकली मित्रांनो, जेवण पण उरकलं, पूजा पण उरकली आणि ॲक्च्युली सगळं झालं. काहीतरी राहिलंय, कमेंट करून सांगा काय राहिलंय बरं. आंघोळ पूजा झाल्यानंतर आपलं काय राहिलं असेल तर गंध लावायचा राहिला मित्रांनो, आपला अष्टगंध. फटाफट उरकत होतं त्यामुळं लक्षातच नाही, आणि मग जेवायला गेल्याच्या नंतर लक्षात आलं की आपण गंधच नाही लावला.